नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत चोपडज येथे मैदानाचं आयोजन केलेलं आहे। मैदानाचं भव्यदिव्य मैदान, एक आदत एक बैल, एक दुसा एक बैल या मैदानाचं आयोजन केलेलं आहे। तर आपल्या समवेत या मैदानाचे सर्व आयोजक इथं उपस्थित आहेत। त्यांच्याकडून मैदानाचं आयोजन नियोजन आहे कसं ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आपलं प्रथमतः परिचय करून द्या। मी गणेश बारेकराव पवार, यात्रा कमिटी चोपडज। आपल्या मैदानाचं बक्षिसाचं 1 ते 8 बक्षिसाचं स्वरूप सांगा। पहिलं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे, दुसरं बक्षीस 21,000 रुपयाचं आहे, तिसरं बक्षीस 11,000 रुपयाचं आहे, 15,000 आहे, चौथं बक्षीस 11,000 बक्षीस 11,000 आहे, पाचवं बक्षीस 7,000 आहे, सहावं बक्षीस 5,000 आहे, सातवं बक्षीस 3,000 आहे आणि आठवं बक्षीस यात्रा कमिटीतर्फे 2,000 आहे। तसेच आपल्या मैदानाची प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 700 रुपये आहे, पण ऑनलाईन 700 रुपये आहे। ते बी 10 दस्तवरील ज्या दिवशी यात्रा आहे आदल्या दिवशी ऑनलाईन 700 रुपये आहे आणि यात्रे दिवशी म्हणजे ज्या दिवशी शर्यती आहेत त्या दिवशी 9-10 पर्यंत साधारण 10 पर्यंत 700 रुपये। तिथनं पुढे येणाऱ्या बैलगाडीला 1,000 रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे। तसेच आपल्या मैदानावरती चुकून अपघात झाला तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सुविधा उपलब्ध आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सोय आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे। तसेच प्रेक्षक वर्गांना सुद्धा वैद्यकीय ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे ना, ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे। तसेच आपल्या मैदानाचं सर्व नियम अटी कशा पद्धतीने आहेत? म्हणजे निकाल हा बैलांच्या अवयव दिला जाईल, जे अवयव पुढे असेल फाटीच्या जवळ त्याच्यावर निकाल दिला जाईल। आणि लॉबीला जर असेल तर लॉबी पूर्ण गाडी ज्यावेळेस फाटी सोडून जाईल त्यावेळेस ती बाद धरली जाईल, अन्यथा ती गृहीत धरली जाईल। थोडा जरी टच झाला तरी गृहीत धरली जाईल। पूर्ण ज्यावेळेस लॉबी फाटी बदलेल त्यावेळेस ती गाडी बाद केली जाईल। आपल्या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेपण कोणाकडे आहे? आपलं शर्यत अड्डा। तसंच आपल्या मैदानाचं समालोचक म्हणून कोण काम पाहणार? श्रीमंत निकम जांब। आपल्या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार? प्रताप गाडगे ललगुण। तसेच आपल्या मैदानावरती निकाल पंच म्हणून ग्रामस्थांचे कोण कोण आहेत का? ग्रामस्थांचं ज्येष्ठ नागरिकांना यात्रा कमिटीतर्फे आम्ही जे नेमणूक करेल अशांना आम्ही तिथं पंच म्हणून ठेवणार आहे। तसेच आपल्या मैदानातील बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल? बैलगाडा मालकांनी यात्रा कमिटीला सहकार्य करावे, जेणेकरून शर्यती व्यवस्थित शांततेत पार पाडण्यात येतील। निकाल हा पारदर्शक असेल, स्क्रीनवर असेल, याची सर्व गाडा मालकांनी नोंद घ्यावी आणि आमच्या यात्रा कमिटीला त्याचे सहकार्य करावे। तसेच आपल्या आदत दुसा एक बैलाचं जे मैदान असतं त्या मैदानाचा फायनल स्वच्छ सुंदर प्रकाशित होईल का? हा, 100% स्वच्छ जेवढ्या लवकरात होईल एवढ्या लवकर आम्ही फायनल घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि बैलगाडी मालकांना एक सांगणे की आम्ही इथं एक पाण्याचा टँकर भरून ठेवणार आहे या उन्हाळ्यामुळं, तर पाण्याची सोय केलेली आहे आम्ही इथं। तसेच अजून आपल्या बैलगाडी मालक असतील, प्रेक्षक वर्ग असेल, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? माझं बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे की आपण जी बैलगाडी शर्यत भरवतो ती आपण मुख्य जित्राबांचा आपण पाहण्यासाठी भरवतो, त्यांच्या अंगातील कला पाहण्यासाठी भरवतो। आणि दुसरी गोष्ट की त्यांनी कुठल्याही प्रकारे बैलाला मारहाण नाही केली पाहिजे। जर मारहाण केली तर ती बैलगाडी आम्ही बाद ठरवण्यात येणार आहे, ह्याची बी त्यांनी सर्वांनी नोंद घ्यायची। शासनाच्या अटी नियमाप्रमाणे हा सगळा अड्डा पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्यांनी येताना आपलं फिटनेस सर्टिफिकेट आणावं आणि त्यांची इथं कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही पंच कमिटी घेणार आहोत। त्यांची पाण्याची सोय असेल, कुठलं काय अजून कुठली सोय असेल तर त्यांची आम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या करणार आहे। आणि येणाऱ्या प्रेक्षकांना आमची एक नम्र विनंती राहणार आहे की ज्याने त्याने आपापल्या जीवाला सांभाळून तो खेळ पाहावा, जेणेकरून कुणीही मध्ये आधी येऊ नये। जर कोणाला काय जर दुखापत झाली तर तो सर्वस्व जबाबदार असेल, त्याला यात्रा कमिटी किंवा पंच हे कुणी जबाबदार राहणार नाही, कारण की ही बैलगाडी शर्यत पूर्ण शर्ती अटीनुसार पार पडली जाणार आहे। तसेच आपल्या मैदानावरती अडथळा असा विहीरवाडा नाला काय आहे का? नाही, कुठेच नाही। सगळं पुढे एक 5-6 एकर रान मोकळंच आहे बैल बांधायसाठी। पुढे निकालाला कुठंच खाली बी अडचण नाही, पुढे बी अडचण नाही, सगळा माळ असल्यामुळे उघडच आहे सगळं। आपल्या यात्रा कमिटीच्या
अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच हे मैदान होईल का? हा संपूर्ण बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार सगळं मैदान पूर्णपणे पार पडेल. जसं जर कोणा निदर्शनात आलं किंवा काठी किंवा फोक कुणी टाचणी लावायचा कुणी काय लावण्याचा प्रयत्न केला ती निदर्शनात आले तर गाडी कायदेशीर कारवाई करून ती गाडी बाद करण्यात येईल व पोलीस कारवाई बी केली जाईल त्या गाडीवर. धन्यवाद. आपण यात्रा कमिटीचं चांगली अशी माहिती दिल्याबद्दल.